पण या पेशंटला पेन होते. श्वास घ्या, श्वास घ्या. मानेमध्ये गॅप आला, मानेमध्ये शीर दबलेली. आमच्याकडे पेशंट आहे, MRI काढलं होतं त्याने. त्याच्यामध्ये दाखवलं होतं की C5C6 इकडे इकडे बघा तुम्ही, इकडे शीर दाबलेली आहे. म्हणून त्याच्यामुळे हातात मुंगा येत होते आणि हे मान मध्ये पेन पण होते. तो आज मी त्या सोडा, सोडा. L5S1 या जागेवर पेशंटला इथे नस दाबलेली होती. हे पण आम्ही ट्रीटमेंट करणार. श्वास घ्या, श्वास घ्या. हे पायावरी करा, श्वास घ्या. हे सोडा, हातावर, हातावर सोडा. L5S1 श्वास घ्या. L4 L5 या जंक्शनला रिलीज करा. मानमध्ये शीर दबलेली आहे, कमरामध्ये शीर दबलेली. असे तुम्ही C4 C5 C5 C6 या जागेवर तुमची शीर दबलेली आहे असे तुम्हाला डॉक्टरांनी सांगितले. हो. आणि L4 L5 L5S1 मध्ये शीर दबलेली आहे असे तुम्हाला डॉक्टरांनी सांगितले. हो. हे व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हो. आमच्याकडे पेशंट आहे, त्याला 2 जागेवर पेशंटला डिस्क बल्ज असे वर्ड MRI मध्ये सांगितले होते डॉक्टरांनी. तर आम्ही आज त्यांचे रिव्ह्यू घेणार आहोत. बोला, आपलं काय नाव आहे? माझं नाव अशोक उत्तम खोपे. ओके. परळी वैजनाथ राहतो मी. हा. आणि मला इथं कमरेमध्ये आणि इथं मणक्यामध्ये त्रास होत होता आणि या पायाला मुंग्या येत होत्या. ओके. कधीपासून होता हे त्रास? 1 वर्ष झालं. तो काय होतं आपल्याला त्रास मुळे काय काय प्रॉब्लेम होते? उठताना बसताना तकलीफ होत होती हा. आणि मान असे सरळ हे होत नव्हती, त्याच्यामुळे जास्त दुखत होते. ओके. सेशन झाली 6 ते 7 हो. सेशन झाली. आता तुमचा त्रास कसा आहे? नाही, कमी आहे आता पहिल्यापेक्षा. किती टक्केवारी 60-70% कमी झालं. आता बरे आहे. हो. कधीपासून होता हे त्रास? 1 वर्ष झालं. ओके. 1 वर्षापासून जो त्रास होता आपला, हा. 1 आठवड्याचा आपले कमीत कमी झालेलो. हो. आणि ते उरलेला जो आहे ते आपण ते व्यायाम दाखवले. हो.